मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनल बघत आहात तुम्ही. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत येणाऱ्या 23 आणि 24 तारखेला विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासोबत पाऊस होण्याचा अंदाजा दिसत आहे. या संदर्भातला आपण अपडेट या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणून घेणार आहोत. तसंच आपण पाहू शकता बंगालच्या उपसागरामध्ये मागील 24 तासांमध्ये कमी दाबाचा क्षेत्राचा निर्माण झालेला आहे. इथे बंगालच्या उपसागराचा दरम्यान दक्षिण पूर्वी भागामध्ये इथे कमी दाबाच्या क्षेत्राचा निर्माण झालेला आहे आणि कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रावर काही परिणाम जाणवणार आहे का? व्हिडिओमध्ये आपण समोर तुम्हाला याबद्दलचा GFX वेदर मॉडेल दाखवणार आहोत. तसंच आपण येणाऱ्या 22 तारखेला एक आणखी पश्चिमी आवर्त हिमालयाच्या भागामध्ये बघणार आहोत आणि येणाऱ्या दिवसामध्ये या पश्चिमी आवर्तामुळे परत राज्यामध्ये काही ठिकाणी बाष्पाचा पुरवठा होऊ शकते आणि काही भागामध्ये गडगडाटासह पाऊस होण्याचा अंदाजा दिसत आहे. हा पाऊस काही जिल्ह्यांमध्ये पडणार आहे, खास करून पूर्वी विदर्भातील 1-2 तालुक्यांमध्ये, 1-2 जिल्ह्यांमध्ये हा पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर सविस्तरपणे सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुढील 2 आठवड्यामध्ये राज्यात काही पावसाचा परिणाम दिसणार नाही आहे, असं आपल्याला मॉडेल दाखवत आहे. आपण पाहू शकता 19 फरवरीपासून 26 फरवरीच्या मधात, 26 फरवरीपासून 5 मार्चच्या मधात राज्यामध्ये पाऊस काही जास्त पडणार नाही आहे, असं आपल्याला हा मॉडेल दाखवत आहे. आपण पाहू शकता सरासरीच्या तुलनेत सुद्धा कमीच पाऊस पडणार आहे, असा अंदाजा आपल्याला दाखवत आहे. आणि जर आपण इथे बघितलं 20 फरवरीपासून 26 फरवरीच्या मधात, तर राज्यामध्ये तापमान कमीच असणार. सरासरीचे तापमान जे कमी राहतात ते तापमान वाढणार आहेत. 27 फरवरीपासून 5 मार्चच्या मधात सुद्धा राज्यामध्ये तापमान वाढणार आहेत. यामध्ये सरासरीचा जर तुलनेत आपण बघितला तर 20 फरवरीपासून 26 फरवरीच्या मधात विदर्भात काही ठिकाणी थंडी पडू शकते. खास करून नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी थंडीचं वातावरण आपल्याला पाहायला भेटू शकते. बाकी कोकण किनारपट्टी आणि इकडे उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये तापमान सरासरीच्या तुलनेत वाढताना दिसणार आहेत. 27 फरवरीपासून 5 मार्चच्या मधात राज्यामध्ये थंडीचं वातावरण कमीच असणार आहे. अनेक भागामध्ये आता उन्हाचा कडाका वाढणं सुरू होणार आहे. आपण जर दिवसाचे तापमान तुम्हाला दाखवले तर दिवसाचे तापमान राज्यामध्ये कमीच असणार आहेत 20 फरवरीपासून 26 फरवरीच्या मधात आणि त्यानंतर 27 फरवरीपासून 5 मार्चच्या मधात दिवसाचे तापमान हळूहळू त्यानंतर वाढणं सुरू होणार आहे आणि त्यामध्ये 1 डिग्री 2 डिग्रीने वाढ होण्याची शक्यता वाढताना आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, जर आपण GFX वेदर मॉडेल 22 तारखेचा बघितला तर इथे पाहू शकता विदर्भामध्ये काहीसा पावसाचा परिणाम जाणवू शकते, असं GFX वेदर मॉडेल आपल्याला दाखवत आहे प्राथमिक अंदाजामध्ये. यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाजा दाखवत आहे GFX वेदर मॉडेल. चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोलीमध्येही 1-2 तालुक्यांमध्ये आपल्याला पाऊस जाणवण्याची शक्यता आहे, असं इथे दिसत आहे. काही भागामध्ये गडगडाटासह हा पाऊस होण्याचा अंदाजा असणार आहे. आणि जर आपण 23 तारखेचा अंदाजा दिला तर 23 तारखेला इकडे यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गडगडाटासह पाऊस होण्याचा अंदाजा असणार आहे. होऊ शकते की पूर्वी विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदियामध्येही अनुकूल परिस्थिती बनवू आणि या भागामध्येही पाऊस आपल्याला पाहायला भेटो. यानंतर जर आपण दक्षिण पश्चिमचा भाग बघितला तर सोलापूर आणि इकडे धाराशिव या भागातही तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाजा आपल्याला दिसत आहे. अशी शक्यता 22 आणि 23 तारखेला राज्यामध्ये GFX वेदर मॉडेल आपल्याला सध्या प्राथमिक अंदाजामध्ये दाखवत आहे. निश्चितपणे आपण याबद्दलचा तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये अपडेट्स देण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेव्हाही अद्यापही महाराष्ट्रावर कधीही पावसाचा परिणाम जास्त असतो किंवा थंडीचा परिणाम जास्त पडतो, आपण निश्चितपणे या चॅनलवर तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा. मित्रांनो, जर आपण 23 तारखेचा हा जो काही विंडीचा मॉडेल आहे याबद्दल जर तुम्हाला माहिती दिली, यामध्ये काही डिटेलमध्ये माहिती आहे आपल्या राज्यामध्ये, तर आपण पाहू शकता इकडे विंडीचा मॉडेल आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा क्षेत्र तयार झालेला आहे असं दाखवत आहे. आपण या GFX वेदर मॉडेलमध्ये पाहू शकता आणि ECMFWFचं मॉडेल आहे हा. यामध्ये आपल्याला अशी परिस्थिती दिसत आहे आणि आपण जर समोर बघितलं आणि इथे जर तुम्हाला दाखवलं राज्यामध्ये पावसाची स्थिती नेमकी काय दिसत आहे आपल्याला या मॉडेलमध्ये, तर चंद्रपूरचा दक्षिण भागामध्ये आपल्याला 23 तारखेचा रोजी पाऊस पाहायला भेटू शकते अशी शक्यता दिसत आहे. चंद्रपूरचा दक्षिण भागामध्ये कापसी आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये काही तालुक्यांमध्ये पाऊस होण्याचा अंदाजा हा मॉडेल आपल्याला दाखवत आहे. गडचिरोलीमध्ये सुद्धा पाऊस होण्याचा अंदाजा हा मॉडेल आपल्याला दाखवत आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली, यवतमाळ या 3 जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याचा अंदाजा आपल्याला प्राथमिक अंदाजामध्ये दिसत आहे. आपण पाहू शकता सध्या अशी परिस्थिती दिसत आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सध्या पावसाची परिस्थिती कमी आहे
आणि या जिल्ह्यांमध्ये सरासरीचं तापमान वाढण्याची शक्यता आहे. दिवसाचे तापमान वाढणार आहेत आणि उन्हामध्ये ऊन आपल्याला चटक पाहायला भेटणार आहे. दिवसभरामध्ये आपल्याला अशी परिस्थिती सध्या इथे आपल्याला दिसत आहे. काही विशेष पाऊस 22, 23 आणि 24 तारखेला आसपास फक्त चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये हलक्या पावसाचे थेंब किंवा काही ठिकाणी वादळी वाऱ्याचा पाऊस पाहायला भेटू शकते. बाकी काही विशेष पाऊस नाही दिसत आहे. बाकी ढगाळलेलं वातावरण दिसू शकते. इकडे आपल्याला उमरखेड, हिंगोली या भागात आपल्याला ढगाळलेलं वातावरण पाहायला भेटू शकते. बाकी इथे आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या आसपास कुठेही पाऊस आपल्याला त्यानंतर दिसत नाही आहे. 24 तारखेनंतर आपल्याला अशी परिस्थिती सध्या दिसत आहे. 23 तारखेच्या आसपास फक्त पाऊस पाहायला आपल्याला भेटू शकते. मित्रांनो, पुढील 24 तासांमध्ये काही विशेष हवामानात बदल नाही घडणार आहे. त्यानंतर येणाऱ्या 22 आणि 23 तारखेच्या आसपास राज्यामध्ये तुरळक ठिकाणी खास करून चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळच्या आसपास काही ठिकाणी ढगाळलेलं वातावरण तयार होऊ शकते. हिंगोली, जालना, परभणी आणि नांदेडच्या आसपासही ढगाळलेलं वातावरण पाहायला भेटू शकते. बाकी विशेष करून पाऊस, मोठा पाऊस, वादळी वाऱ्यासोबत अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्यासारखा पाऊस सध्या तरी राज्यामध्ये दिसत नाही आहे. आणि जर की पाऊस झाला तर चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळमध्ये काही तालुक्यांमध्ये पाऊस पाहायला भेटू शकते. आणि किंचित जर की वातावरण अनुकूल असला आणि जर वातावरणामध्ये अनेक प्रमाणात बाष्पीय पुरवठा वाढला तर आपल्याला इथे नागपूर, भंडारा, गोंदियामध्येही 1-2 तालुक्यांमध्ये पावसाचे परिस्थिती अनुकूल बनताना दिसू शकते आणि हलका पाऊस होऊ शकते. आपण नाकारू नाही शकत, कारण पश्चिमी आवर्त आहे आणि पश्चिमी आवर्तामुळे बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि पश्चिमी आवर्त आहे. यामुळे असा परिणाम राज्यामध्ये जाणवण्याची शक्यता आहे. यामुळे वाऱ्याची दिशा बदलणार आहे आणि याचा किंचित परिणाम आपल्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते. तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.